नमस्कार मंडळींनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये आता जबरदस्त आणि एकदमच वळण घेणारा ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि आत्तापर्यंत जे जगन्नाथला जमले नाही ते एका क्षणात आता डॅडींनी करून दाखवत, जगन्नाथने सगळ्यात मोठे काम करून डॅडीला पुढे घालून सावलीचा आवाज आता जगन्नाथ हा कसा सारंग समोर आणतो. आणि ज्या वेळेस आता हळदीच्या हर्बल प्रॉडक्टसाठी सावलीने गाणी गायलेली असते आणि त्याच्या ॲडव्हर्टायझिंगमुळे भैरवीचा राग आणि भैरवीचा माज उफाळून येत जेव्हा आता भैरवी डॅडीकडे जाब विचारायला जाते, त्याच वेळेस आता डॅडीचा भयानक अपमान करून डॅडीच्या विरुद्ध आता माझ्या मुलीचा आवाज तू चोरला आणि तुला आता जेलमध्ये टाकते असे म्हणत आता भैरवीने कंप्लेंट केलेली असते. आणि जेव्हा आता डॅडीला पोलीस अटक करून घेऊन जातात, त्याच वेळेस आता जगन्नाथ आता डॅडीला कसा सोडवतो. आणि डॅडीला सोडवताच ज्या हर्बल हल्दीच्या प्रॉडक्टसाठी ज्या मुलीने गाणे गायले ती मुलगी भैरवीची नसून ती मुलगी आपली सावली असल्याचे सत्य जेव्हा जगन्नाथ आता डॅडीला सांगतो, त्याच वेळेस आता खरे सत्य डॅडीला समजतात. सावलीचा आवाज डॅडी कसा आता भैरवीला पुन्हा जाळ्यात अडकवून सारंगसमोर आणि अख्ख्या जगासमोर आणतो. आणि त्यानंतर आता सावलीच्या आवाजाचा गैरफायदा घेऊन सावलीचा आवाज विकणाऱ्या भैरवीला आता डॅडीच कसा पुन्हा जेलचा रस्ता दाखवतो. आणि सावलीच्या आवाजाला न्याय देऊन खरा सावलीचा आवाज जगासमोर आणून जे जगन्नाथला समोर करता आले नाही ते डॅडीच्या पाठीमागून जाऊन जगन्नाथने करून दाखवत भैरवीला कशी भयानक शिक्षा देतात हे आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता तुळजा आणि राजूने तिचे हळदी हर्बलचे प्रॉडक्ट्स विकण्यासाठी आता जाहिरात करायची ठरवलेली असते. आणि त्यासाठी पुण्यात येऊन आता त्या ॲडमध्ये भाग्या गाणं गाणार असते, पण भाग्याला ती काही ॲड जमलेली नसते. तेव्हा आता तुळजाने सावलीला बोलावून तिच्याकडून कुणालाही न सांगण्याचे वचन घेत सावलीच्या आवाजात ते हर्बल हळदीच्या प्रॉडक्टची ॲड केलेली असते. आणि जेव्हा तो आवाज आता सावलीचा जगासमोर येतो तेव्हा ते हल्दी हर्बलचे प्रॉडक्ट्स अख्ख्या जगात फेमस झालेले असतात. जिकडे तिकडे सावलीच्या आवाजाने त्या प्रॉडक्टचे गुणगान चालू झालेले असते. आणि जेव्हा आता जयंती भैरवीला तो सावलीचा आवाज ओळखून सावलीचा आवाज असल्याचे सांगते, त्याच वेळेस आता भैरवीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. आणि सावलीने आपल्याला खोटं सांगितलं. सावलीने आपला आता फायदा उचलवला आणि तिने तिचा आवाज दुसऱ्याला विकला. दुसऱ्यासाठी सावली गाणं म्हणली. यामुळे भैरवीच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. आणि भैरवी आता सावलीकडे येऊन सावलीला त्याचा जाब विचारते. सावलीचा हात आता पिरगळवलेला असतो. सावलीच्या कानाखाली देखील आता भैरवीने मारलेली असते. पुन्हा जर तू हे असं करशील तर माझ्या इतकं कुणी वाईट असणार नाही. आणि तू तुझ्या विठोबाला दिलेलं वचन मोडलं. माझ्यासाठी काम करणार होतीस, ताराचा आवाज बनून आयुष्यभर राहणार होतीस आणि तू हे काय केलं सावली, असे भैरवी आता सावलीला विचारत असते. आणि सावलीला मात्र ते काहीच कळत नसतं. हे सगळं काय झालं, आपण तर तुळजाला वचन घेतलं होतं तुळजाकडून तू हे कुणाला सांगणार नाही म्हणून. मग हे अचानक हे सगळं कसं समजलं याचा आता सावलीला देखील अचंबा वाटलेला असतो. आणि त्या ॲडमध्ये आता डॅडीसुद्धा ॲडव्हर्टायझिंग करतात. तेव्हा आता तिलोत्तमाला डॅडीचा राग आलेला असतो आणि तिलोत्तमा आता डॅडीची भेट घेण्यासाठी येते. आणि त्यानंतर आता डॅडी समोर येऊन तिलोत्तमाने आता डॅडीचा भयानक अपमान केलेला असतो. डॅडीच्या खांद्यावरचा पंजा खाली टाकलेला असतो. आणि डॅडीला आता भयानक सत्य सांगून आता भैरवी म्हणते की माझ्या मुलीचा आवाज चोरण्याची हिंमत कशी केलीस तू, आणि आता मी तुला जेलचा रस्ता दाखवणार आहे आणि तुझ्या इज्जतीच्या चिंधड्या उडवणार आहे, असे म्हणत भैरवीने ताबडतोब आता इकडे हर्बल हल्दीच्या त्या प्रॉडक्टसाठी डॅडीला जबाबदार धरून डॅडीवरती पोलीस कंप्लेंट केलेली असते. आणि लगेच देवा आता डॅडीला अटक करून आता जेलमध्ये टाकतो.
इकडे आता हे सगळं कशामुळं झालं, का झालं, यामुळे डॅडीला एवढा उलगडा झालेला नसतो. पण ताबडतोब आता जगन्नाथला फोन करून डॅडीने ताबडतोब जगन्नाथला जेलमध्ये बोलावून घेतलेले असते. आणि जेव्हा आता जगन्नाथला सत्य कळते त्याच वेळेस एकाच मिनिटात देवाकडून जगन्नाथने डॅडीची सुटका केलेली असते. डॅडीची सुटका करून आता डॅडी बाहेर येताच जगन्नाथ म्हणतो की मी तुला एक सांगतो मित्रा माझा ऐक, ज्या हर्बल हळदीसाठी ज्या गाण्यासाठी जो आवाज घेतलाय ना तो त्या भैरवीच्या मुलीचा आवाज नाही आहे. तर आता डॅडी म्हणतो की पण ती तर म्हणती माझ्या मुलीचा आवाज. तर जगन्नाथ आता सगळे सत्य डॅडीला सांगतो. आपल्यावरती भीक मागायची वेळ येऊ नये म्हणून भैरवीने सावलीचा फायदा उचलत तो आवाज ताराचा असल्याचे सांगितले. हे सत्य जेव्हा जगन्नाथ आता डॅडीला सांगतो तेव्हा आता डॅडी म्हणतो हे तर एकदम मस्त झालं आणि माझ्या अपमानाचा बदला घेण्यासाठी माझ्याकडे लगेच संधी चालत आली. आणि इकडे आता जगन्नाथ आणि डॅडी दोघेही भयानक प्लान करतात आणि त्यांना ताराचं गाणं ऐकायचं. आणि त्यासाठी डॅडीने आता भैरवीला भरपूर पैशाची ऑफर दिलेली असते. आणि आता जगन्नाथ डॅडी दोघेही भैरवीकडे येतात आणि म्हणतात की एकदा तुमच्या मुलीचा गोड आवाज स्वतःच्या डोळ्यांनी आणि कानांनी ऐकावा म्हणून तुम्हाला मी एवढे पैसे देण्याची ऑफर करतोय आणि मला तुमच्या मुलीचे गाणे ऐकायचे असे म्हणत आता पॉपलेट छापून भैरवीला पैसे देऊन आता डॅडीने ताराचा आवाज ऐकण्याची इच्छा दाखवताच आता मोठे कॉन्सर्ट भरलेले असते. ताराचा आवाज ऐकण्यासाठी भैरवीने पैसे घेताच आता सगळी काही तयारी केलेली असते. जगन्नाथने आता डॅडीला सगळं सांगितलेलं असतं आणि व्याजासकट सगळं काही निस्तरायची मी सोय लावून आलो आहे त्या भैरवी वजेची असे म्हणत सगळा डाव आखलेला असतो. आणि त्यानंतर आता जगन्नाथ हा कॉन्सर्टमध्ये ताराच्या हाताला धरून आता आतमध्ये घेऊन येतो आणि स्टेजवर येत असताना ताबडतोब आता डॅडी हा आता सावली शेजारी येऊन थांबतो आणि सावलीचा हात धरून सावलीला देखील आता तारासोबत डॅडीने स्टेजवर आणलेली असते. आणि सावलीला देखील स्टेजवर आणताच इकडे तिलोत्तमा चंद्रकांतराव सारंग सगळ्यांना मोठा धक्का बसतो. डॅडी हे काय करतायत याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेले असते. आणि दोघींनाही आता स्टेजवर आणत आता डॅडी म्हणतात की आता गाणं गायचं आणि आता तूही गोड आवाजात गाणं गा आणि तूही सुद्धा गाणं गायचं सावली. तर आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि आता भैरवीच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो. एका क्षणात गेम पलटी करत डॅडीने ताराला गाणे गायला सांगितलेले असते. पण आता मात्र ताराची दातखिळी बसलेली असते. ताराला काही गाणं गाता येत नसतं. तर त्याच वेळेस आता डॅडी म्हणतो की आता बघा ओरिजिनल गाणे आणि ओरिजिनल गाण्याचा आवाज. आणि पटकन आता डॅडीने सावलीला गाणे म्हणायला लावताच आता घाबरवून सावली आता गाणं म्हणते आणि सावलीचा आवाज आता अख्ख्या जगासमोर येऊन सारंगला सावलीचे सत्य समजलेले असते. आणि ताराच्या आवाजात सावली गाणं गाते हे डॅडींनी सगळ्यांना समोर दाखवलेलं असतं. गाणे संपताच आता डॅडी म्हणतो बघितलं का ही भैरवी वजे आत्तापर्यंत या मुलीचा आवाजाचा वापर करून ही हिच्या मुलीसाठी गाणं गाऊन घेत होती. खरा आवाज हिच्या मुलीचा नाही तर खरा आवाज ह्या मुलीचा आहे हे उघड करून दाखवत आता डॅडींनी सगळ्यात मोठं काम केलेलं असतं. आणि ताबडतोब आता भैरवीसमोर डॅडी म्हणतो की तुझ्या मुलीचा आवाज तर मी वापरला नव्हता तरीसुद्धा तू माझ्यावरती कंप्लेंट केली आणि आता मी हा तुझ्या मुलीचा आवाजच नाही आहे तर हा दुसऱ्या मुलीचा आवाज आहे. आणि या आवाजाला तू विकत घेऊन त्याची फसवणूक केल्यामुळे मी आज तुझ्यावरती कंप्लेंट करीत आहे. आणि देवाला लगेच आता तिथे बोलावलेले असते. आणि ताबडतोब देवाने सगळी तयारी करून लेडीज कॉन्स्टेबलच्या थ्रू भैरवीला बेड्या ठोकलेल्या असतात आणि भैरवीवरती आणलेली असते ती भीक मागायची वेळ. तर कशी वाटली डॅडीची करामत आणि जगन्नाथची हुशारी ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.